नमस्कार, मी सुषमा फडके. कोचरेकर मास्तर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मंडळी, आज आपण व्हेन आणि व्हाईल या दोन शब्दांचा साकल्याने अभ्यास करणार आहोत. आपण आधी मराठीतून सुरुवात करू, मग हळूहळू उदाहरणं देत इंग्लिश वाक्यांच्या अनुषंगाने या शब्दांचा आपण अभ्यास करू. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे व्हेन आणि व्हाईल मुळात या दोन शब्दांचा मराठी अर्थ काय, तर पटकन आपल्या मनात हे आलं असेल की व्हेन म्हणजे केव्हा. तर केव्हा हे बरोबर आहे, परंतु वेगवेगळ्या पद्धतीने व्हेनचा उपयोग कसा होऊ शकतो ते आज आपण शिकणार आहोत. सर्वसाधारणपणे व्हेन म्हणजे केव्हा असं वापरलं जातं आणि मग असं वाटतं आपल्याला की नेहमी प्रश्नार्थक वाक्यातच व्हेनचा वापर होऊ शकतो, पण तसं नाही. ते कसं ते आपण पुढे शिकणार आहोत. सो व्हेन म्हणजे केव्हा हा जो अर्थ आपल्या ध्यानात येत आहे तो अर्थ अशा पद्धतीने आपण पहिलं उदाहरण घेऊ. व्हेन विल धिस शॉप ओपन्स. व्हेन विल धिस शॉप ओपन्स याचा मराठी अर्थ असा होतो, हे दुकान केव्हा उघडतं. आता हे दुकान केव्हा उघडतं असा जेव्हा प्रश्न आपण विचारतो तेव्हा व्हेन हे एका ठराविक वेळेला उत्तर देण्यासाठी वापरला जातो. कारण दुकान सतत उघडत नसतं, कोणत्या तरी एकाच वेळी दुकान उघडलं जातं आणि त्याच्यामुळे व्हेन विल धिस शॉप ओपन्स म्हणजे दुकान 8 वाजता उघडतं का दुकान 9 वाजता उघडतं का दुकान 10 वाजता उघडतं, तर एका वेळेला हे दुकान उघडतं तेव्हा व्हेन विल धिस शॉप ओपन्स. पण हेच वाक्य आपण जर ह्या पद्धतीने घेतलं की व्हेन दे हॅड मनी दे डिड नॉट सेव्ह. आधी या वाक्याचा अर्थ समजून घ्या. आता मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे जेव्हा केव्हा म्हणून व्हेन वापरला जातो तेव्हा ते वाक्य प्रश्नार्थक वाक्य असतं. पण जसं मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे दरवेळेला व्हेन हा शब्द प्रश्नार्थक वाक्यातच वापरला जातो असं नाही. कारण हे उदाहरण आहे. व्हेन दे हॅड मनी दे डिड नॉट सेव्ह. ह्या वाक्याचा आधी अर्थ समजून घ्या. जेव्हा त्यांच्याकडे पैसा होता तेव्हा त्यांनी तो सेव्ह केला नाही, म्हणजे ठेवला नाही. ओके, आता ह्याच्यात कुठेही प्रश्न विचारलेला नाही. हे एक स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट म्हणजे विधान. तर विधानात सुद्धा व्हेन हा शब्द उपयोगी आणता येतो. तो अशा पद्धतीने व्हेन दे हॅड मनी, जेव्हा त्यांच्याकडे पैसा होता तेव्हा त्यांनी त्याची साठवणूक केली नाही, तो साठवला नाही. याचा अर्थ इथे व्हेन या शब्दाचा अर्थ केव्हा आहे. जेव्हा त्यांच्याकडे पैसा होता तेव्हा त्यांनी साठवला नाही. म्हणजे व्हेन म्हणजे फक्त केव्हा असं होत नाही. सर्वसाधारणपणे मराठी विद्यार्थी व्हेन म्हटल्यानंतर केव्हा आणि व्हेन हा शब्द प्रश्नार्थक वाक्यातच वापरतात असा गैरसमज असतो. आपण दुसरं उदाहरण घेऊ. दुसरं उदाहरण इथे लिहिलेलं आहे, व्हेन डज शी डान्स. मराठी अर्थ, मराठी प्रश्नाचा अर्थ असा आहे, ती केव्हा नाच करते. आता समजा आपण एखाद्या कार्यक्रमाला गेलो आहोत तर आपण विचारणार की तिचा कार्यक्रम केव्हा आहे, पण ती केव्हा नाच करते ह्याच्यात सातत्य आहे, कोणती एक ठरलेली वेळ नाहीये. इथे हेच मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते की दुकान उघडायची वेळ एक ठराविक आहे,
परंतु नाच करण्याची वेळ ठराविक आहे का? नाही. ती दिवसभरात केव्हाही नाचू शकते. सकाळी 7 वाजता नाच करत असेल, दुपारी नाचाची प्रॅक्टिस करत असेल, किंवा संध्याकाळी रात्री नाचत असेल. सो व्हेन डज शी डान्स हा चालू वर्तमान काळ आहे. दुसरं व्हेन डज शी डान्स आहे तर प्रश्नार्थक वाक्यच, परंतु ह्यात प्रश्नाचा ओघ कोणती एक ठराविक वेळ नाही. हा जो आहे हा साधा वर्तमान काळ आहे. व्हेन डज शी डान्स ती कधी नाचते, तर ती सकाळी नाचू शकते, ती दुपारी नाचू शकते, ती संध्याकाळी नाचाची प्रॅक्टिस करू शकते. या गोष्टीमध्ये सातत्य आहे. दुकान उघडण्यामध्ये सातत्य नाही. दुकान एकाच वेळी उघडतं, पण नाच मात्र दिवसभरात कोणत्याही वेळेला कितीही वेळेला होऊ शकतो. त्यामुळे हा व्हेन आणि हा व्हेन ह्या दोन्ही व्हेन मध्ये फरक आहे. म्हणजे इथे एकदा घडतं, इथे कृती कितीही वेळा घडते. तसंच दुसरं वाक्य खाली लिहिलेलं आहे, व्हेन डज द ट्रेन अराइव्ह. ट्रेन केव्हा येते, आगगाडी केव्हा येते. तर आगगाडी येण्याच्या वेळा बऱ्याच आहेत. सकाळी येते, दुपारी येते, दर 10 मिनिटांनी येते, 15 मिनिटांनी येते, रात्री येते, रात्रभर येते. सो गाडी कधी येते या प्रश्नाचं उत्तर एक नाही, अनेक उत्तर आहेत. पण इथेही तोच व्हेन वापरलाय. वाक्य प्रश्नार्थकच आहे. हा साधा वर्तमान काळच आहे की गाडी केव्हा येते. तर मित्रांनो, आपल्या हे लक्षात आलं असेल की व्हेन डज शॉप ओपनला एक वेळ आहे, वाक्य प्रश्नार्थक आहे. पण व्हेन डज शी डान्स किंवा व्हेन डज द ट्रेन अराइव्ह ह्याला सातत्य आहे. दोन्ही वेळेला व्हेन वापरलेला आहे. तिथे केव्हा या अर्थाने व्हेन वापरलेला आहे. पण मी जसं मगाशी तुम्हाला सांगितलं तसं व्हेन दे हॅड मनी दे डिड नॉट सेव्ह सारखं दुसरं वाक्य घेऊ आपण. व्हेन शी डान्सेस शी विन्स द प्राइज. फरक बघा वाक्यांमधला. जसं मगाशी सांगितलं की जेव्हा त्यांच्याकडे पैसे होते तेव्हा त्यांनी ते साठवले नाही, तसं व्हेन डज शी डान्स आणि इथे तोच व्हेन, अर्थ वेगळा, वाक्य तेच, अर्थ तोच. व्हेन शी डान्सेस शी विन्स द प्राइज. जेव्हा जेव्हा ती नाच करते तेव्हा तिला बक्षीस मिळतं. परत मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे हे स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट म्हणजे विधान, प्रश्न नाही. सो व्हेन फक्त प्रश्नार्थक गोष्टीसाठी वापरला जातो असा त्याचा अर्थ नाही. तसंच आपण तिसरं उदाहरण घेऊ, बोर्ड द ट्रेन व्हेन इट स्टॉप्स. म्हणजे ट्रेन मध्ये केव्हा चढा, जेव्हा ट्रेन थांबेल तेव्हा. सो बोर्ड द ट्रेन व्हेन इट स्टॉप्स, इथे व्हेन केव्हा नाही, जेव्हा ट्रेन थांबेल तेव्हा ट्रेन मध्ये चढा. सो इथे ह्या तिन्ही वाक्यांमध्ये व्हेनचा अर्थ जेव्हा तेव्हा या अर्थाने आलाय आणि ह्या तिन्ही गोष्टींमध्ये हा व्हेनचा अर्थ केव्हा हा प्रश्नार्थक आलेला आहे. त्यामध्ये पहिल्या वाक्यात प्रश्नाचं उत्तर एकदा आहे, परंतु ह्या दोन्ही याच्यात साधा वर्तमान काळ आहे आणि प्रश्नाचं उत्तरात सातत्य असल्यामुळे एक वेळ सांगता येणार नाही. तर मित्रांनो, हा झाला व्हेन. व्हाईल, व्हाईलला जर का तुम्ही मराठी शब्द विचारलात तर त्याला उत्तर असं आहे जेव्हा केव्हा. परत तेच आपण व्हाईलच्या अर्थासाठी पुढचं वाक्य घेऊ. व्हाईल मदर वॉज कुकिंग संजय वॉज स्टडीइंग. आधी मुळात ह्याचा अर्थ काय, जेव्हा आई स्वयंपाक करत होती तेव्हा संजय अभ्यास करत होता. म्हणजे परत व्हाईल मदर वॉज कुकिंग संजय वॉज स्टडीइंग हे परत विधान आहे आणि हे जर तर वर अवलंबून आहे. मित्रांनो, आपल्या लक्षात आलं असेल की प्रश्नामध्ये एकच कृती असते. व्हाईल हा शब्द वापरतो आपण तेव्हा दोन कृतींचा उल्लेख होतो. व्हाईल मदर वॉज कुकिंग, आई स्वयंपाक करत होती तेव्हा काय घडत होतं, तर संजय वॉज स्टडीइंग, संजय अभ्यास करत होता. दोन कृती आहेत इथे, कुकिंग आणि स्टडीइंग. तसंच अर्निंग व्हाईल लर्निंग इज ऑलवेज गुड.
अर्थ काय ह्याचा? तर शिकताना कमावणं हे कायम चांगलं आहे. आता शिकताना कमावणं इकडे आपण जाऊ. इथे हे अशासाठी लिहिलेलं आहे की वॉचिंग, फायरिंग हे जे आहे ह्या सातत्याने घडणाऱ्या गोष्टी आहेत, एका वेळेला घडणाऱ्या गोष्टी आहेत. पण अर्निंग आणि लर्निंग हे जे वाक्य मी आता तुम्हाला सांगितलं हे कंटिन्युएशन मध्ये सातत्याने घडणारी गोष्ट आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही शिकत असाल तेव्हा तेव्हा तुम्ही कमवत असाल तर ती चांगली गोष्ट आहे. ह्याच्यात सातत्य आहे, हे कोणत्या एका वेळेला घडत नाहीये. पण वरचं जे वाक्य आहे की व्हाईल मदर वॉज कुकिंग संजय वॉज स्टडिंग, हे काही वेळापुरतं आहे. म्हणजे आई 2 तास स्वयंपाक करते तर संजय 2 तास अभ्यास करतोय. आई दिवसभर स्वयंपाक करणार नाही, संजय दिवसभर अभ्यास करणार नाही. आणि तिसऱ्या वाक्याकडे आपण जाऊया. While we were watching enemy, they were firing at us. वाक्याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण शत्रूंचं निरीक्षण करत होतो तेव्हा ते आमच्यावर फायरिंग करत होते. या दोन्हीमध्ये काळ कोणता आहे? तर चालू भूतकाळ आहे. आणि चालू भूतकाळात हा व्हाईल वापरलेला आहे की जेव्हा शत्रूंचं निरीक्षण करत होतो तेव्हा त्यांनी आमच्यावर फायरिंग केलं, आम्हाला मारलं. याचा अर्थ परत इथे काही वेळेचा कालावधी ठरलेला आहे. दिवसभर आपण बघत बसणार नाही, दिवसभर शत्रू मारत बसणार नाही. त्यामुळे व्हाईलचा अर्थ जेव्हा केव्हा असा जरी असला तरी काही ठिकाणी ठराविक कालावधीसाठी तो व्हाईल वापरला जातो, तर काही ठिकाणी कंटिन्युएशन मध्ये तो व्हाईल वापरला जातो. हे एक वाक्य आहे, हे आपल्याला पुरेसं आहे. अर्निंग व्हाईल लर्निंग इज ऑलवेज गुड. जेव्हा जेव्हा तुम्ही अभ्यास करत असाल तेव्हा तेव्हा तुम्ही कमवत असाल, हे कायम चांगली गोष्ट आहे. हे सातत्याने घडणारं विधान आहे आणि दोन्ही वेळेला व्हाईलचा उपयोग होतो. सो मित्रांनो, आपल्याला व्हेन आणि व्हाईल हे शिकताना एक तर पहिला गैरसमज दूर करा की व्हेन हे फक्त प्रश्नासाठी वापरलं जातं नाही. व्हेन हे विधानासाठी सुद्धा वापरलं जातं. की व्हाईल हा शब्द वापरताना पुन्हा एकदा इकडे फायरिंग लिहिलेलं आहे, इकडे वॉचिंग लिहिलेलं आहे. म्हणजे काही कालावधीसाठी आपण जेव्हा शत्रूंचं निरीक्षण करत होतो तेव्हा फायरिंग होत होतं. कालावधी सारखा आहे. व्हाईल हा शब्द वापरताना कालावधी सारखा असतो. मग ते दिवसभर असेल, 4 तास असेल, 2 तास असेल. इथे सुद्धा स्टडिंग आणि लर्निंग, अर्निंग आणि लर्निंग ह्या 2 वेगवेगळ्या क्रिया आहेत. ह्या सतत चालणाऱ्या क्रिया आहेत. हा वर्तमान काळ आहे, हा चालू भूतकाळ आहे. परंतु ह्याच्यात सुद्धा हा कालावधी कॉलेजचं शिक्षण चालू असताना, महाविद्यालयीन शिक्षण चालू असताना, मग तो 2 वर्ष असू शकतो, 3 वर्ष असू शकतो. परंतु एक लक्षात ठेवा की व्हाईल हा शब्द वापरताना ज्या 2 क्रिया होत असतात त्या समान कालावधीसाठी होत असतात. आणि व्हेन हा शब्द वापरताना एकदाच विचारलं जातं. इथेही जरी वाक्य असलं की व्हेन दे हॅड मनी दे डिड नॉट सेव्ह, त्यांनी ठेवले नाहीत पैसे, जेव्हा असतात जेव्हा होते तेव्हा एकदाच होतं. व्हाईलला 2 कालावधी, 2 गोष्टी समान कालावधीसाठी चालू असतात. हा व्हेन आणि व्हाईलचा अर्थ आपण कृपया समजून घ्या. मित्रांनो, हे शिकल्यानंतर मला तुमच्यासाठी एक सूचना आहे. अशी काही वाक्य तुम्हाला तयार करता येत आहेत का बघा. ती वाक्य तयार करा. जर तुम्ही स्वतःहून काही वाक्य तयार करू शकलात तर तुम्हाला व्हेन आणि व्हाईलचा अर्थ नक्की कळला. क्रियापद बदला, वाक्य तयार करा. खूप सोपं आहे. इंग्रजी जरूर शिका, परंतु इंग्रज होऊ नका एवढं लक्षात ठेवा. आणि इंग्रजी चांगल्या पद्धतीने, अगदी सहजतेने, सुलभतेने शिकण्यासाठी हा आमचा उपक्रम आहे. धन्यवाद.